सावट लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. काय रे रायबा, काय गोंधळ चाललाय? देवघरातून बाहेर येत अक्कासाहेबांनी विचारलं. आव वहिनी साहेब, हे बघा ना, हे कोण येडंखुळं घरात शिरतंय. कव्हा धरून ऐकना झालंय, त्यालाच बाहेर काढतोय. अरे व्हय बाहेर. रायबाचा नुसता गोंधळ चालला होता, पण रायबाच्या त्या गोंधळात सुद्धा एक शुद्ध स्वर अक्कासाहेबांच्या कानावर पडला. अहो, माझं ऐकून तरी घ्या. मी वेडाखुळा नाही, चांगला विद्वान आहे. पंडित भविष्यकार ज्योतिषी आहे. ज्योतिष हा शब्द ऐकताच अक्कासाहेब लगबगीने पुढे झाल्या. अगं बाई, शास्त्री बुवा आलेत की काय? अक्कासाहेब पुढे येईस्तोवर रायबा त्यांना घालवायला काठी घेऊन आला होता. आता जातूस का हाणू या काठीनं दणका? डोक्यावर हात घेऊन बिचारा परतणार तोच अक्कासाहेब पुढे झाल्या. थांबा थांबा, आपण ज्योतिषी का? आपल्याला नरहर शास्त्री बुवांनी पाठवलंय का? भगवी वस्त्र परिधान केलेला तिशीचा उंच धिप्पाड पुरुष पुढे झाला. गोरपान, पिळदार अंग, चेहऱ्यावर तेज, छातीपर्यंत वाढलेली दाढी. अक्कासाहेब त्याच्या तेजस्वी मुखकमलाकडे पाहत राहिल्या. तो थोडा गोंधळलेला वाटला. आता अक्कासाहेबच त्यांच्याशी बोलतायत म्हटल्यानंतर रायबाने हातातली काठी टाकून दिली. हाताची घडी करून तो शांतपणे मागे उभा राहिला. त्या तरुणाने रायबाकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि म्हणाला, होय होय, मी शास्त्री बुवांकडूनच आलो आहे. माझं नाव धीरेंद्र शास्त्री. मी शास्त्री बुवांचा पुतण्या. बरं बरं, या ना, या आत या. अक्कासाहेबांनी आदराने त्यांना आत बोलावलं. हे काय रायबा, सज्जन कोण दुर्जन कोण काही कळत नाही तुला. जा आता इथून. राधेला सांग पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था करायला. बरं अक्कासाहेब, असं म्हणत डोकं खाजवत रायबा निघून गेला. अक्कासाहेबांनी पुन्हा एकदा शास्त्री बुवांची माफी मागितली, आत बोलावलं, आदराने बसायला दिलं. माफ करा हं शास्त्री बुवा, रायबाचा जरा गोंधळच झाला. अहो झालंय कसं, आमच्या इथे चोरांचा नुसता सुळसुळाट चालू आहे. उगीच असे पोलिसाचे, समाजसेवकाचे, नाहीतर संन्याशाचे वस्त्र परिधान करून घेतात आणि चोरीचा प्रयत्न करतात. म्हणून कदाचित रायबाचा गोंधळ झाला असेल. पण मी तुमची माफी मागते. अहो अक्कासाहेब, आपण वयाने मोठ्या, आमच्या मातोश्रीसारख्या, कृपा करून माफी मागून आम्हाला लाजवू नये. तेवढ्यात राधे चहा पाणी आणि फराळ घेऊन बाहेर आली. शास्त्री बुवा घ्या ना, आग्रहाने अक्कासाहेब म्हणाल्या. नाही नाही, आम्हाला काही नको. आम्ही बाहेर कुठे अन्नग्रहण करतच नाही, निग्रहाने शास्त्री बुवा म्हणाले. अक्कासाहेबांना थोडं वाईट वाटलं. निदान दूध फळ तरी. अक्कासाहेबांनी आग्रह धरला. दूध नको, फळ चालेल. शास्त्री बुवा असं म्हणताच अक्कासाहेबांनी हुकूम सोडला. राधे, अगं बघत काय राहिलीस, जा थाळ्यामध्ये फळं घेऊन ये. अक्कासाहेबांचा हुकूम ऐकताच राधे लगबगीने स्वयंपाकघरात फळं आणायला गेली. खांद्यावरचा पंचा बाजूला करत शास्त्रीजींनी बोलायला सुरुवात केली. नरहर शास्त्री म्हणजे आमचे काकासाहेब. त्यांनी मला इथे धाडलं आहे तुमचा हात पाहायला, म्हणजे हस्तरेखा पाहायला. अक्कासाहेबांनी त्वरित आपला हात पुढे केला. सगळं परत चाललंय शास्त्री बुवा, पण अलीकडे कसली तरी काळजी लागून राहते. कसली तरी भीती वाटते, हुरहुर वाटते. काही कळत नाही नेमकी कसली, पण हृदय धडधडत राहतं. असं वाटतं काहीतरी अपशकून घडणार आहे. पुढच्या आठवड्यात आमच्या मुलाचं लग्न आहे, पण असं वाटत राहतं की काहीतरी अनिष्ट घडेल निश्चित. पण ते टळू जाऊ देत, यासाठी काही उपाय वगैरे असेल तर आम्ही निश्चित करू. शास्त्री बुवा अक्कासाहेबांचा हात हातात घेणार तेवढ्यात राधे फळांचा थाळा घेऊन बाहेर आली. शास्त्री बुवा, आधी तुम्ही फलाहार करा, मग निवांत बोलू आपण, असं म्हणत अक्कासाहेबांनी आपला हात मागे घेतला. शास्त्री बुवांनी एक केळं उचललं आणि तेवढंच खाल्लं आणि पंचाला आपला हात पुसला. त्यांच्या वागण्या बोलण्यात सगळ्यामध्येच अगदी नजाकत होती. व्यापार युगातील किंवा त्रेतायुगातील साधूकडे जसं तेज असावं तसंच तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. अक्कासाहेब, तुमचा पत्रिकेवर, भविष्यावर, हातावरील रेखा यावर विश्वास आहे? शास्त्रींनी विचारलं. हो, म्हणूनच तर नरहर शास्त्रींना म्हटलं होतं एकदा घरी येऊन जा म्हणून, आमच्या शंकेचं निरसन करा म्हणून. अक्कासाहेब म्हणाल्या. हां हां, अलीकडे काकासाहेबांची तब्येत ठीक नसते, म्हणून त्यांनी आम्हाला धाडलं. पण आपण काळजी करू नका. ज्योतिषशास्त्राचा आमचाही अभ्यास दांडगाच आहे. वाराणसी, काशी सगळीकडे ज्ञानग्रहण, तीर्थाटन करून आलो आहोत आम्ही. त्यांच्या त्या बोलण्याने अक्कासाहेब अधिक प्रभावित झाल्या. मग शास्त्री बुवा वेळ न दवडता सांगू लागले. सांगा पाहू, आमच्या हातावरच्या रेषा काय सांगतायत ते? शास्त्री बुवांनी प्रथम आकाशाकडे पाहून नमस्कार केला. तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटले आणि मग अक्कासाहेबांचा हात हातात घेतला. कितीतरी वेळ हातावरच्या रेषा निरखून निरखून ते पाहत होते. त्यानंतर मात्र ते एकदम गंभीरच झाले.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप सुरू केला. त्यांची गंभीर मुद्रा पाहून अक्कासाहेब काळजीत पडल्या. शास्त्री बुवा, काही काळजीचं कारण तर नाही ना? अक्कासाहेबांनी विचारलं. म्हणालात तर आहे आणि म्हणालात तर नाही. कृपा करून असं कोड्यात बोलू नका शास्त्रीजी. जे काय असेल ते खरं सांगा आणि त्यावर काही उपाय असेल तोही सुचवा. आम्ही करू. आमच्या घरात कोणतंही विघ्न नकोय आम्हाला, अक्कासाहेब काळजीने म्हणाल्या. तर मग ऐका अक्कासाहेब, पुढचे 15 दिवस तुमच्या जीवाला धोका असणार आहे. 15 दिवस तुम्हाला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. शास्त्री बुवा असं म्हणताच अक्कासाहेबांचे डोळे विस्फारले. जीवाला धोका म्हणजे कोणता तरी आजार? त्यांचं ते बोलणं अर्धवट तोडत शास्त्रीबुवा म्हणाले, आजार असा नाही, पण अपघाताची शक्यता आहे. वाहनापासून धोका आहे, तेही 4 चाकी वाहनापासून. कसंही करून 4 चाकी वाहनांपासून दूरच राहा. काळजी तुम्ही घ्यायची आहे, शांती आम्ही करू. धोका टाळण्यासाठी आपण एक शांती करून घेऊ. तुमची पत्रिका आम्हालाही देऊन ठेवा. काही ग्रहांची शांती करावी लागेल. पण मग शास्त्रीबुवा थांबले. पण काय शास्त्रीबुवा, कसली चिंता? लगेचच काय ती शांती करून घ्या, घाबरत घाबरत अक्कासाहेब म्हणाल्या. पण त्याला खर्च खूप येईल. शांती केल्यानंतर दानधर्म, ब्राह्मण भोजन सगळं करावं लागेल. तशी तुमची तयारी असेल तरच मग पुढे जाऊ, शास्त्रीबुवा म्हणाले. पैशाची काळजी नको शास्त्रीबुवा, तुम्ही कामाला लागा. ठीक ठीक, मग तयारीसाठी सुरुवातीला काही पैसे देऊन ठेवा, म्हणजे मग आम्ही होमाची तयारी करतो. विचारात पडलेल्या अक्कासाहेब आत गेल्या. तिजोरीतून काही हजारांची बंडलं काढली. शास्त्री बुवांसमोर ठेवली. ही आगाऊ रक्कम घ्या, उरलेले 2-4 दिवसात पोहोचते करू आम्ही, अक्कासाहेब म्हणाल्या. पैसे पोहोचते करायची घाई नाही, गरज नाही. पुढच्या आठवड्यात इथे तुमच्या वाड्यावरच शांती करायला येऊ आम्ही, तेव्हा देऊ शकता. ब्राह्मण भोजन सुद्धा इथेच होईल. आता येतो आम्ही, पण सांगितलेले लक्षात ठेवा. 4 चाकी वाहनांपासून सावध. काही झालं तरी हा अपघात टळला पाहिजे, असं म्हणत शास्त्रीबुवा उठले आणि चालायला लागले. कधी नव्हे ते आज काळजीने अक्कासाहेबांना त्रास होत होता. कितीतरी वेळ त्या बाहेर तशाच बसून राहिल्या. तास 1.5 तासानंतर युवराज घरी आले. अरे अक्कासाहेब, यावेळेस तुम्ही घरी? आज भजनासाठी देवळात गेला नाहीत? विसरलात की काय? जायचं असेल तर सांगा, मी लगेचच सोडतो गाडीने तुम्हाला, युवराज असं म्हणताच अक्कासाहेब दचकल्या. नाही नाही, आम्हाला कुठेही बाहेर जायचं नाही. गाडीने तर नाहीच नाही. आता तुमचं लग्न होईपर्यंत आम्ही बाहेर कुठेच पडणार नाही आहोत. त्यांचा चेहरा घामाने डबडबला होता. हो हो, पण झालंय तरी काय, एवढ्या का घाबरलात? बरं वाटत नाही का तुम्हाला, युवराजांनी काळजीने विचारलं. हे ज्योतिष पत्रिका यावर युवराजांचा अजिबात विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांना काही सांगून अक्कासाहेबांना आणखीन पेच निर्माण करायचा नव्हता. उलट त्यांना कळलं असतं तर ते आणखीन भडकले असते आणि फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून धीरेंद्र शास्त्रींना किंवा नरहर शास्त्रींना नक्कीच उलटून काहीतरी बोलले असते. काही नाही, आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन जरा विश्रांती घेतो, असं म्हणत अक्कासाहेब उठल्या. अक्कासाहेब, बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना बोलवायचं का? किंवा मीच तुम्हाला घेऊन जातोय डॉक्टरांकडे. लग्न 4 दिवसांवर आलं आहे. एवढी खरेदी बाकी आहे, तयारी बाकी आहे, आणि अचानक तुमचा उत्साह एकदम कसा काय मावळला? आम्हाला तर आता काळजी वाटू लागली आहे, युवराज म्हणाले. लग्नासाठी अक्कासाहेबांनी किती प्लॅनिंग केलं होतं. त्यांना किती खरेदी करायची होती. नातेवाईकांसाठी, घरातल्या नोकर मंडळींसाठी सगळ्यांना भेटवस्तू घ्यायच्या होत्या. पण आता त्यांना बाहेर पडायची भीती वाटू लागली होती. धीरेंद्र शास्त्रींचे शब्द त्यांना आठवत होते. 4 चाकी वाहनांपासून काळजी घ्या, अपघात होण्याचा धोका आहे. हे पहा युवराज, आम्ही ठीक आहोत, पण वयानुसार थोडा अशक्तपणा वाटणारच. आज तुमच्या ताईसाहेब येणार आहेत ना, आम्ही त्यांना स्वतः समजावून सांगू. खरेदी किंवा लग्नाच्या सरबराईत कोणतीच कमी होणार नाही, खोटं खोटं हसून अक्कासाहेब म्हणाल्या आणि त्यांच्या रूममध्ये गेल्या. अक्कासाहेबांचं वागणं काहीतरी वेगळं आहे हे युवराजांना जाणवलं. दिवसातून 4-4 वेळेस खरेदीच्या निमित्ताने, देवळात जायच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या अक्कासाहेब आता बाहेर पडणारच नाहीत असं का म्हणाल्या? नेमकं झालंय तरी काय? आपण कितीही विचारलं तरी अक्कासाहेब आपल्यापाशी काही बोलणार नाहीत. पण ताईसाहेबांना निश्चितच त्यांच्या मनातल्या गोष्टी ते सांगतात. ताईसाहेब इतक्यात येतच असतील. त्या आल्यानंतर त्यांच्याशी बोलायला हवं. युवराज असा विचार करेपर्यंत बाहेर गाडीचा आवाज झाला आणि ताईसाहेब आल्या. या विचाराने युवराजांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. ताईसाहेब आल्या याचा आनंद होताच, पण त्याहून जास्त आनंद भाचा आल्याचा होता. स्वागतासाठी युवराज बाहेर गेले.
त्याआधीच मामासाहेब असं म्हणत त्यांचा भाचा विश्वदत्त धावत धावत मामासाहेबांकडे आला. मामासाहेबांनी पण त्याला लगेचच उचलून धरलं. भाऊ बहिणीचं बोलणं झालं आणि मग कुठे ताईसाहेब घरात आल्या. युवराज अक्कासाहेब कुठे दिसत नाहीत? ताईसाहेबांनी विचारलं. आहेत, त्यांच्या रूममध्ये आहेत. रूममध्ये आहेत? घरात एवढा गोंधळ, लग्न सराई आणि त्या रूममध्ये काय करतायत? नाराजीने ताईसाहेबांनी विचारलं. ते ताईसाहेब, अचानक अक्कासाहेबांना काय झालं कळतच नाही. सकाळपासून अगदी शांत आणि उदास वाटतायत. बाहेर कुठे जायचं नाही म्हणतात, कुणाशी फार बोलत नाहीत. कारणही आम्हाला सांगत नाहीत. जरा तुम्हीच चौकशी करून पहा. असं? मी पाहते, काळजी करू नकोस. भाऊ बहिणीचं बोलणं चालू असतानाच विश्वदत्तने आपल्या बागेतल्या सगळ्या खेळण्यांचा घरभर पसारा करून ठेवला होता. हे काय विशू? आल्या आल्या सुरू झालं. हातपाय धुणं नाही, काही खाणं नाही, नुसती खेळणी आणि खेळणी. आई रागावली पाहताच विश्वदत्त मामाकडे गेला. मामासाहेब, आईला सांगा आता मला कुणाला काही बोलायचं नाही. आम्ही खूप खेळणार आहोत आणि तुम्ही आमच्यासाठी खेळणी कधी घेणार आहात? आम्हाला की नाही मोठी बंदूक हवी आहे, रिमोटवर चालणारी गाडी आणि लाइटिंगवाला हत्तीसुद्धा हवा आहे. आपण कधी जाऊया बाजारात खेळणी घ्यायला? ते ऐकताच मामासाहेबांना हसू आलं. अहो, आत्ताच तर आलात तुम्ही. जरा थांबा, खाऊन पिऊन घ्या, विश्रांती घ्या, मग 2-3 खेळणी का, सगळं दुकान घेऊन देतो तुम्हाला. मामासाहेबांचं ते आश्वासन ऐकून विश्वदत्तचे डोळे मोठे झाले. मामासाहेब कधीच खोटं बोलत नाहीत, खोटी आश्वासनं देत नाहीत. त्याला बरोबर माहीत होतं. हो विशू, तू खाऊन घेतलंस, विश्रांती घेतलीस की मग संध्याकाळी मामासाहेब तुला घेऊन जातील बाजारात आणि हवी ती खेळणी घेऊन देतील. पण चल आता, जे मिळणार होतं त्याच्यासमोर जे काही करायचं होतं ते फार छोटंच होतं. खाऊन विश्रांती तर घ्यायची होती. म्हणून विशू आनंदाने आईबरोबर निघून गेला. ताईसाहेबांनी त्यांच्या रूममध्ये बॅग ठेवल्या. भेटायला अक्कासाहेबांच्या रूममध्ये गेल्या. अक्कासाहेब भगवद्गीतेचं पारायण करत होत्या. सरोज, तू कधी आलीस? कळलंही नाही मला. अक्कासाहेब खोटा उत्साह आणून बोलायचा प्रयत्न करत होत्या. कळणारच कसं? तुम्ही तर इथे बसल्या आहात. डोळ्यावरचा चष्मा काढत अक्कासाहेब एक दीर्घ उसासा टाकत म्हणाल्या. मग काय करणार आम्ही? आता काही गोष्टी सांभाळायला हव्यात. नेमकं काय झालंय अक्कासाहेब? एवढ्या चिंतेत का दिसत आहात? आणि उगीचच काही नाही, सगळं ठीक आहे असं म्हणून खोटं बोलू नका. आमची शपथ आहे तुम्हाला. लेकीचं बोलणं ऐकून अक्कासाहेब गंभीर झाल्या. कुणाकडे तरी मन हलकं करायलाच हवं होतं. त्या उठल्या आणि दरवाजा लावून घेतला. कसं सांगू, काय सांगू कळत नाही, अक्कासाहेब म्हणाल्या. मनात जे काही आहे ते सगळं खरं सांगा, सरोज म्हणाली. त्याचीच तर भीती वाटते. तुम्ही लोक विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे मग किती सांगावं आणि कसं सांगावं हा प्रश्न पडतो आम्हाला, नाराजीने अक्कासाहेब म्हणाल्या. विश्वास न ठेवण्यासारखं काही आहे का? पण तसं असेल तरीही सांगा, ठेवेन मी विश्वास. सरोजला खरं काय ते जाणून घ्यायचं होतं. मगाशी शास्त्री बुवांचा पुतण्या आला होता. मोठा ज्योतिषी आहे तो. त्यांनी असं काही सांगितलं की आम्हाला अन्न पाणी गोड लागेन असं झालंय, काळजीने अक्कासाहेब म्हणाल्या. काय सांगितलं? आता तर सरोजसुद्धा घाबरली होती. ऐकताना मन घट्ट करा, नाहीतर आमच्या आधी तुम्हीच कोसळाल, अक्कासाहेब म्हणाल्या. सांगा पाहू अक्कासाहेब, उगीच जीव टांगणीला लावू नका, सरोज म्हणाली. अक्कासाहेब बोलू लागल्या. शास्त्री बुवा म्हणाले, आमच्या जीवाला धोका आहे. कोणता तरी अपघात होणार आहे आणि पुढचे 15 दिवस 4 चाकी वाहनांपासून सावध राहायला सांगितलं आहे. अक्कासाहेबांनी सगळं खरं सांगून टाकलं. काय? असं म्हणाले ते? मग तर आम्ही तुम्हाला खाली उतरून देणारच नाही, बाहेर जाऊच देणार नाही. 4 चाकीच का, 2 चाकी, 3 चाकी, 1 चाकी, कोणतंच वाहन तुमच्या समोर येणार नाही. तुमच्या दृष्टीसही पडणार नाही असं पाहू, सरोज काळजीने बोलत होती. ते तर झालंच, ते तर आम्हीही करणार आहोत. पण त्याचबरोबर त्यांनी शांतीसुद्धा सांगितली आहे. शांती देवळात होईल, पण होम अभिषेक आणि ब्राह्मण जेवण हे आपल्या घरी होणार आहे. आता या सगळ्या गोष्टी युवराजांना सांगायचं म्हणजे त्यांचा काही विश्वास नाही या गोष्टीवर. त्यामुळे आता तूच काय ते त्याला समजाव. आमच्या अपघाताचं वगैरे काही बोलू नकोस हं. फक्त ग्रह शांत करून घ्यायचे आहेत म्हणून हे सगळं करायचं आहे असं म्हणा. अक्कासाहेबांनी त्यातल्या त्यात सोपा मार्ग सुचवला. सरोजला मात्र काळजी वाटून राहिली. अक्कासाहेब किती म्हणाल्या तरी युवराजांना ती सगळं खरं सांगणार होती. अगदी त्यांचा विश्वास नसला तरी अक्कासाहेबांच्या बाबतीत त्यांनी कधीच कोणतीच रिस्क घेतली नसती हे तिला पक्क ठाऊक होतं. जेवण झाल्यानंतर सरोजनी सगळी खरी हकीकत युवराजांना सांगून टाकली. भविष्य, पत्रिका, हस्तरेखा या सगळ्या गोष्टींवर युवराजांचा काडी मात्र विश्वास नव्हता. पण अक्कासाहेबांनी हे काय खूळ डोक्यात घेतलंय यामुळे मात्र ते निश्चित बेचैन झाले होते. समजावून सांगून हे भूत उतरवणारं नव्हतं.
एकीकडे लग्नाची गडबड आणि दुसरीकडे अक्कासाहेबांची काळजी या विवंचनेत युवराज होते. एकदा का लग्न झालं की मग अक्कासाहेब म्हणतात तशी काय ती शांती करून घेऊ. तोपर्यंत त्यांना जी भीती वाटते ती खरी होऊ नये म्हणून त्या बाहेर नकोच पडायला, असा विचार सरोजने बोलून दाखवला. इतर दिवशी बाहेर न पडणं बरं होतं, योग्य होतं. पण लग्नाच्या दिवशी काय करायचं? लग्नाची तयारी मोठी होती. 500,000 माणसं बोलावली होती. लग्नाचं स्थान घरापासून लांब होतं आणि गाडीशिवाय पर्याय नव्हता. युवराजांनी समजावून सांगितलं, अक्कासाहेब, तुमची तब्येत ठीक नसेल तर मी स्वतः तुमच्याबरोबर गाडीत बसतो. लग्नाला तुम्हाला यायलाच हवं. तुमच्याशिवाय आम्ही बोहल्यावर उभं कसं राहणार? पण अक्कासाहेबांना पुढचा धोका दिसत होता. मुलाला सांगण्याची तर सोय नव्हती. मनातल्या मनात त्या म्हणाल्या, तुमच्या लग्नाला आम्हाला यायची इच्छा का नाही? पण आम्ही तिथे आलो तर लग्नाच्या शुभप्रसंगी आमचं काही बरं वाईट होऊन शुभप्रसंगाला गालबोट लागायला नको. सरोजनी समजावून पाहिलं, अगं मी तुझ्या बाजूला बसते, तुला काही व्हायचं नाही. पण अक्कासाहेबांनी कुणाचं काही ऐकलं नाही. आमची तब्येत ठीक नाही या त्यांच्या मतावर त्या कायम राहिल्या. 15 दिवसांचाच तर प्रश्न आहे. तेवढे दिवस सांभाळले ना, एकदा का होम अभिषेक झाला ना की मग कसली चिंता नाही. मनात भीतीचं सावट पसरलं होतं आणि ते वाढत होतं. मुलाच्या सुखापेक्षा आनंदापेक्षा भीती मोठी ठरली होती. अक्कासाहेब लग्नाला काही गेल्या नाहीत. लोकांनी चौकशी केली. मुलीकडचे नाराज झाले. आमच्या देण्याघेण्यात काही कमी झाली की काय म्हणून अक्कासाहेब रागावल्या, अशी शंका त्यांनी जावयाकडे बोलून दाखवली. अक्कासाहेबांची तब्येत ठीक नाही म्हणून त्या येऊ शकल्या नाहीत, असं सांगून सांगून सरोज आणि युवराज थकून गेले. लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. वऱ्हाड आणि नवरा नवरी घरी आले. अक्कासाहेबांना आनंद झाला. नवीन नवरीचं त्यांनी औक्षण केलं. लेकाच्या लग्नाचा सोहळा डोळ्यांनी पाहता आला नाही म्हणून काय झालं, कार्य तर निर्विघ्नपणे पार पडलं, यातच त्यांना आनंद होता. नव्या सुनेला कुठे ठेवू कुठे नको असं त्यांना झालं होतं. राधे, तिथला चांदीचा थाळाण पाहू, त्यात भरजरी अलंकार ठेवले आहेत. आणि तिथला तो थाळाण पाहू, त्यात दागिने आहेत. सगळं इथे घेऊन ये. आणि हो, रात्री सुनबाईंची नजर काढून टाक. आज जेवण तेलात नको, सगळं जेवण तुपातच होऊ दे. एक ना अनेक सूचना भावनेच्या भरात अक्कासाहेब देत होत्या. मोठ्यांचे हास्य विनोद चालले होते. छोटा विश्वदत्त मात्र आजीवर रागावला होता. आजी, आम्ही आल्यापासून पाहतोय, तुमचं आमच्याकडे लक्षच नाही. मग मात्र अक्कासाहेबांना हसू फुटलं. खरंच हो बालराजे, तसंच झालंय. गडबडीत टेन्शनमध्ये आजीचं तुमच्याकडे लक्षच नाही. पण मला सांगा, तुम्ही काही खाल्लत का? तुम्हाला अजून काही खाऊ हवं आहे का? आत्ता कुठे आजीचं लक्ष आपल्याकडे गेलं म्हणून विश्वदत्तसुद्धा आनंदला. खाऊ वगैरे नको. आम्ही की नाही तुम्हाला मामासाहेबांनी घेतलेली खेळणी दाखवणार आहे. घरात लहान मूल असलं की घरात चैतन्य येतं. लग्न झाल्यानंतर नातेवाईक पांगले होते आणि घरातल्या मंडळींच्या गप्पा चालू होत्या. मोठे गप्पात रंगले आणि विश्वदत्त खेळण्यांमध्ये. घरात प्रसन्न वातावरण होतं. म्हणून अक्कासाहेब थोड्या वेळाकरता का होईना आपलं दुःख टेन्शन विसरल्या. फोनची बेल वाजली आणि युवराज म्हणाले, अक्कासाहेब, बडोद्याच्या मावशीचा फोन आहे. तुम्ही इथे येऊन घेताय की मोबाईलवर करायला सांगू त्यांना? नको नको, येतो आम्ही तिथेच. वय झालं तरी गुडघे अजून शाबूत आहेत आमचे. तिला चांगलंच खडसवायचंय. एकुलता एक भाचा तरीही लग्नाला आली नाही. थांब थांब, आलेच मी, असं म्हणून अक्कासाहेब गडबडीने उठल्या आणि त्यांच्या पायाखाली काहीतरी आलं. त्यांचं लक्ष पायाकडे गेलं तर ती विश्वदत्ताची 4 चाकी गाडी होती. त्यांना दरदरून घाम फुटला. क्षणामध्ये त्यांना शास्त्री बुवांचं बोलणं आठवलं. 4 चाकी गाडी, अपघात, जीवाला धोका. गाडी त्यांच्या पायाखालून सरकून गेली आणि त्या अडखळून कोसळल्या. युवराज तिथून इथे परत येईपर्यंत पकडेपर्यंत त्या अगदी खाली कोसळल्या. डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि त्या बेशुद्ध झाल्या. घरात एकच कल्लोळ झाला. काही क्षणापूर्वी आनंदी असलेलं घर एकदम उदास झालं. ॲम्ब्युलन्स बोलावली गेली आणि अक्कासाहेबांना त्वरित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. डॉक्टरांनी त्वरित उपचार चालू केले. युवराजांना काळजी वाटत होती. सरोजला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिने विश्वदत्तला 4 फटकेसुद्धा मारले. तरी सांगत होते, खेळण्याचा पसारा करू नकोस. पण आता त्या लहान मुलाला बोलून काय फायदा? जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. अक्कासाहेब सिरियस होत्या, कारण त्या पडल्या तेव्हा त्यांना हार्ट अटॅकसुद्धा येऊन गेला होता आणि हेच युवराज यांच्या चिंतेचं कारण झालं होतं. 2 दिवस अक्कासाहेबांना शुद्ध नव्हती. घरात शुभकार्य घडलं आणि हा कसला अपशकुन झाला, असं सारखं सारखं ताईसाहेब बोलत होत्या. मध्ये मध्ये अक्कासाहेबांची आठवण येऊन त्या रडतही होत्या. नवीन आलेल्या सुनेला कुणाला सांभाळावं आणि कुणाला सावरावं काही कळत नव्हतं. तिचं बिचारीचं कोड कौतुक तर बाजूलाच पडलं होतं. आता पुढे काय करावं
युवराजांना काही कळत नव्हतं. शास्त्री बुवा म्हणाले त्याप्रमाणे घडलं होतं. आता लवकरात लवकर त्यांना गाठून ते म्हणतात त्याप्रमाणे अभिषेक, ब्राह्मण जेवण करायलाच हवं होतं. पण ते सगळं करायला चित्त तरी कुठे थाऱ्यावर होतं. अक्कासाहेब शुद्धीवर नव्हत्या. घरी सरोज ताईसाहेब सारख्या रडत होत्या. स्वतःला दोष देत होत्या. नवीन आलेली नवरी गोंधळून गेली होती. युवराजांची घर, ऑफिस आणि हॉस्पिटल अशी त्रिस्थळी यात्रा चालली होती. उद्या सकाळी जाऊन मी शास्त्री बुवांना भेटतोच असं युवराजांनी ताईसाहेबांना सांगितल्यावर त्यांना थोडा धीर आला. सुदैवाची बाब अशी झाली की त्या रात्री अक्कासाहेब सुद्धा शुद्धीवर आल्या. पाहिलं का युवराज, तुम्ही नुसतं होम यज्ञ करूया असं म्हटल्या म्हटल्या अक्कासाहेब शुद्धीवर आल्या. सगळंच काही थोतांड नसतं हं, काही गोष्टी खऱ्याही असतात. कधी कधी विश्वास ठेवावा माणसाने. सरोज ताईसाहेब म्हणाल्या. युवराज काही बोलले नाहीत. अगदी त्याच रात्री योगायोगाने शास्त्री बुवांचा सुद्धा फोन आला. हां शास्त्री बुवा बोला ना, असं म्हणतात सरोज आणि नव्या नवरीचे कान टवकारले. काय? अहो पण मग आमच्याकडे जे आले होते ते कोण होते? ठीक आहे, पण तरीही काळजीचं काही कारण असेल तर तुम्ही एकदा पत्रिका पाहूनच घ्या. अक्कासाहेबांची पत्रिका तुमच्याकडे तर आहेच. तुम्ही म्हणत असाल तर होम यज्ञ, ब्राह्मण जेवण सगळं करून घेऊ. असं बोलून युवराजांनी फोन ठेवून दिला. युवराज काय झालं? शास्त्रीबुवांचा फोन होता ना, काय म्हणत होते ते? घाईघाईने सरोजताईने विचारलं. सांगितलं तर तुमचा विश्वासही बसणार नाही अशी गोष्ट मला शास्त्रीबुवांनी आता सांगितली आहे. कोणती? अधीरतेने सरोजताईने विचारलं. शास्त्रीबुवा म्हणाले, माझे वडील आजारी असल्यामुळे मला अचानकपणे बेळगावला जावं लागलं. मी पुढच्या आठवड्यात घरी येऊन जाईन. पण मी म्हटलं, तुमच्याकडून तर तुमचे पुतणे येऊन गेले ना त्या दिवशी. त्यावर ते म्हणाले, मला कोणी पुतण्या नाही आणि मी कुणालाही पाठवलेलं नाही. मी पुढे विचारलं, मग आमच्याकडे आला तो कोण होता? त्यावर ते म्हणाले, अहो आपल्या इथे वेश बदलून पैसे उकळणारी एक टोळी आली आहे. सगळी माहिती आपल्याबद्दल काढतात हे लोक. त्यांच्यापैकीच कुणीतरी असेल. मी तरी कुणाला पाठवलेलं नाही. मुळात अक्कासाहेबांची पत्रिका मी पाहिलेली आहे. चांगल्या दीर्घायुष्य आहेत त्या. पण छोट्या मोठ्या कुरबुरी असल्या तर आपण पाहून घेऊ. सरोजताई आणि नव्या नवरीने डोक्यावर हात मारून घेतला. पण तरीही मी म्हटलं, काही शांती वगैरे करायची असेल तर अक्कासाहेबांची पत्रिका तुमच्याकडे आहे, पाहून घ्या. म्हणजे आपण शांती वगैरे काय गोष्टी करायच्या ते करून घेऊ. युवराजांच्या बोलण्यावर दोघींनीही मान डोलावली. चला आता तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन अक्कासाहेबांचा झालेला गैरसमज दूर करायला हवा. म्हणजे कुठे त्यांच्या मनातली ती भीती निघून जाईल. भीतीचं ते सावट निघून जाईल. सरोज आणि युवराज दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. अक्कासाहेब फार दुःखी होत्या. पाहिलं ना सरोज, शास्त्री बुवांनी सांगितल्याप्रमाणेच झालं. आता आमचं काही खरं नाही. युवराज, तुमच्यापासून एक गोष्ट आम्ही लपवून ठेवली, पण आता सांगतो, कारण आता आमचे फार दिवस उरलेले नाहीत. तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. अक्कासाहेब बोलू लागल्या. त्यांचा हात हातात घेत सरोजताई म्हणाल्या, अक्कासाहेब थांबा थांबा, खूप मोठा गैरसमज झाला आहे. त्या दिवशी तुमचं भविष्य वर्तवायला आलेले शास्त्री बुवा नव्हतेच. वेश बदलून आलेला एक लुच्चा चोर होता. त्याने सगळं खोटं सांगितलं तुम्हाला. आम्ही अगोदरच सगळं खरं युवराजला सांगून ठेवलं होतं. आता नरहर शास्त्रींचा नुकताच फोन आला होता. ते म्हणाले, तुमची पत्रिका अगदी चांगली आहे. तुम्ही दीर्घायुषी आहात. मुलीचं ते बोलणं ऐकून अक्कासाहेब खिन्न हसल्या. आमचं मन ठेवायला म्हणून बोलताय ना हे सगळं? अहो नाही नाही अक्कासाहेब, तुमची शपथ घेऊन सांगतो आणि जे खरं आहे तेच सांगतोय. बहिणीला सपोर्ट करत युवराजसुद्धा म्हणू लागले. सरोज ताईसाहेब म्हणतात ते अगदी खरं आहे, पण आम्हाला ठाऊक आहे मुलांवर तर तुमचा विश्वास नाही. असं म्हणत त्यांनी सरळ नरहर शास्त्रींना फोन फिरवला. शास्त्री बुवा, तुम्ही आम्हाला जे सांगितलं त्याच्यावर अक्कासाहेबांचा अजिबात विश्वास नाही. त्यांच्याशी जरा बोलून घेता का? असं म्हणत युवराजाने फोन अक्कासाहेबांना दिला. नमस्कार अक्कासाहेब, अहो जे घडलं त्याबद्दल दिलगिरीच व्यक्त करतो. माझं नाव घेऊन कोणी भामटा तुम्हाला चुकीची माहिती देऊन गेला. अहो तुमची पत्रिका पाहिली आहे मी. दीर्घायुष्य आहात तुम्ही. कोणतंही संकट नाही तुम्हाला. ते ऐकताच अक्कासाहेबांना खूप आनंद झाला. संपून गेलेला सगळा उत्साह उचंबळून वर आला. युवराज डॉक्टरांना सांगून आमचा डिस्चार्ज घ्या पाहू. अहो घरी सत्यनारायणाची पूजा घालायची आहे. गाव जेवण करायचं आहे. खूप कामं आहेत आम्हाला. असं म्हणत अक्कासाहेब उठू लागल्या. त्यांना थांबवत युवराज म्हणाले, नाही नाही, पटकन एकदम डिस्चार्ज घेता यायचा नाही. जीवाला धोका नसला तरी तब्येत ही सांभाळायलाच हवी. डॉक्टर म्हणतील त्याप्रमाणेच डिस्चार्ज होईल. तुम्ही आता आराम करा.
असं म्हणून युवराज घरी आले. सरोज मात्र अक्कासाहेबांजवळच बसली. युवराज आले ते थेट त्यांच्या रूममध्येच गेले. लग्न झाल्यापासून बायकोशी बोलायला त्यांना सवडच मिळाली नव्हती. तिनेच विचारलं, अक्कासाहेबांची तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे आणि बरीच होणार आहे. आजाराचं योग्य औषध मिळालं ना त्यांना? युवराज म्हणाले. म्हणजे समजले नाही, त्यांच्या बायकोने विचारलं. नरहर शास्त्रींचा फोन होता. त्यांनी समजावलं तुमच्या जीवाला कोणताही धोका नाही. चांगले दीर्घायुषी शतायुषी आहात तुम्ही. तेव्हा कुठे खळखळून हसल्या. घरातून भीतीचं सावट दूर झालं म्हणून आलेल्या नवरीला पण खूप बरं वाटलं. आठवड्याभरातच अक्कासाहेबांची प्रकृती अगदी ठणठणीत झाली आणि त्या घरी देखील आल्या. युवराजांचं टेन्शन बरंचसं कमी झालं. अक्कासाहेब घरी आल्या आल्या लगेचच त्यांनी होम, अभिषेक आणि ब्राह्मण जेवण करून घेतलं. खरं तर त्या सगळ्याची आवश्यकता नव्हती, पण करून घेतल्याने चांगलंच होणार आहे ना, अशा विचाराने सगळे विधी छान पार पडले गेले. त्या रात्री मात्र युवराजांना झोप आली नाही. काही ना काही कारण काढून सतत अक्कासाहेबांच्या रूममध्ये ते जात राहिले. त्यांची ही अस्वस्थता बाकी कुणाला नाही, पण त्यांच्या बायकोला मात्र जाणवली. एक विचारू का? तिने विचारलं. हां विचार. तुम्ही म्हणालात की शास्त्रीबुवा सांगताहेत की त्यांच्याकडून त्यांचा कोणीही पुतणे आला नव्हता आणि त्या भामट्याने सांगितल्याप्रमाणे अक्कासाहेबांच्या जीवाला कोणताही धोका नाही आता. पण मग तरीही तुम्ही ब्राह्मण जेवण, होम शांती हे सगळं का करून घेतलं, तेही इतक्या घाईघाईने? आणि मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टींवर तर तुमचा विश्वासही नाही. त्याहीपेक्षा जास्त तुम्ही एवढं करूनही अस्वस्थ का वाटताय? बायकोचे सगळे प्रश्न अगदी बरोबर होते, पण सध्या युवराजांना त्याची उत्तरं द्यायची नव्हती. युवराजांनी डोळे बंद केले, बोलले मात्र काही नाही. त्यांच्या या विचित्र वागण्याचं पत्नीला आश्चर्य वाटलं. तीही मग काहीच न बोलता झोपायला निघून गेली. युवराज मात्र बाहेर तसेच सोफ्यावर बसून होते. 4च्या अलार्मने त्यांना जाग आली आणि ते खडबडून जागे झाले. अक्कासाहेबांच्या रूममध्ये धावत पळत गेले. घाईघाईने दरवाजा उघडला. अक्कासाहेब नुकत्याच उठून पोथी घेऊन बसल्या होत्या. युवराज, यावेळेस काय झालं? अक्कासाहेबांना पोथी वाचताना पाहून युवराजांचा जीव भांड्यात पडला. ते अक्कासाहेबांच्या बाजूला जाऊन शांत बसले. चेहरा घामाने डबडबला होता. अक्कासाहेबांनी पदरानेच त्यांचा घाम पुसला. अहो झालं तरी काय? एवढे काय घाबरलात? काही वाईट स्वप्न? काळजीने अक्कासाहेबांनी विचारलं. हो, वाईटच स्वप्न, म्हणून भ्यायलो. पण तुम्हाला पाहिलं, तुमच्याकडे आलो, आता भीतीचं सावट दूर झालंय. अक्कासाहेब हसल्या. बाजूची उदी काढून त्यांनी युवराजांना लावली. आता शांतपणे झोपा, सगळं ठीक आहे. अक्कासाहेबांना घट्ट मिठी मारून युवराज तिथून निघून गेले आणि मग स्वतःच्या बेडरूममध्ये झोपायला गेले. झोपायच्या आधी त्यांनी देवाचे शतशः आभार मानले, कारण आज त्यांच्याही मनावरचं भीतीचं सावट दूर झालं होतं. त्यांनी फिरवलेली चक्र सुदैवाने सुलट पडली होती. त्यांना सगळं झरझर आठवलं. धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलेली भविष्यवाणी, त्यानंतर अक्कासाहेबांचा 4 चाकी वाहनाने होणारा अपघात, त्यांच्या जीवाला असलेला धोका, अक्कासाहेबांनी मनात धरून ठेवलेली भीती, त्यांना आलेला हार्ट अटॅक, डॉक्टरांनी दिलेली 48 तासांची मुदत, युवराजांनी नरहर शास्त्रींची तातडीने घेतलेली भेट, त्यांना सांगून करायला लावलेला खोटा फोन. खरोखरच पत्रिकेप्रमाणे जीवाला धोका असूनही नरहर शास्त्रींनी घातलेली अक्कासाहेबांची खोटी समजूत, त्यानंतर अक्कासाहेबांची सुधारलेली प्रकृती. तरीही अक्कासाहेबांच्या जीवाला धोका होताच म्हणून 15 दिवस व्हायच्या आतच काल घाईघाईने घातलेली पूजा, ब्राह्मण जेवण हे सगळं फक्त आणि फक्त युवराजांनाच माहीत होतं. आज सूर्योदयापर्यंत अक्कासाहेबांच्या जीवाला धोका होता, म्हणूनच युवराजांची धडपड चालली होती. अक्कासाहेब ठीक आहेत ना, हे वारंवार जाऊन ते पडताळत होते. अक्कासाहेबांचं भीतीचं सावट हळूहळू युवराजांवर येऊन पडलं होतं. ना धीरेंद्र शास्त्री खोटं बोलत होते, ना सुरुवातीला केलेली त्यांची भविष्यवाणी खोटी होती. धीरेंद्र शास्त्री कुणी भामटे नव्हते. नरहर शास्त्रींनी पाठवलेले प्रख्यात ज्योतिषकारच होते. त्यांनी त्यांचं काम केलं होतं. पण एखाद्या ज्योतिषाने काहीतरी सांगावं आणि अक्कासाहेबांनी ते एवढं मनाला लावून घ्यावं, हे युवराजांना पटत नव्हतं. म्हणूनच त्यांनी नरहर शास्त्रींना अक्कासाहेबांना जीवाला काही धोका नाही असं खोटं सांगायला सांगितलं. पण खोटं सांगायला सांगितलं असलं तरी ते खरं होतं, हे फक्त युवराजांना माहीत होतं. अनेकदा भविष्यातली एखादी शुभ गोष्ट कळली की माणूस गाफील राहतो आणि अशुभ गोष्ट समजली की मग खचून जातो. त्याची सारासार बुद्धी नष्ट होते आणि त्याच्यावर पडतं ते भीतीचं सावट. संकटापासून वाचण्यासाठी आवश्यक ती काळजी जरूर घ्यावी, पण भीतीखाली मात्र जगू नये. त्यामुळेच कधी कधी न घडणारं संकटसुद्धा माणूस त्या भीतीमुळे स्वतःवर ओढवून घेतो. शास्त्रीबुवांनी सांगितलेल्या
शास्त्रीबुवांनी सांगितलेल्या भविष्याचा अक्कासाहेबांवर चांगलाच पगडा बसला होता. म्हणूनच त्या विचारांचा स्वतःवर किंवा इतर कुणावरही प्रभाव होऊ न देता युवराजांनी त्यांना सुचेल तसा योग्य मार्ग काढला होता. पण जेव्हा प्रश्न आपल्या माणसांचा येतो, त्यांच्या जीवाचा येतो, तेव्हा लॉजिकपेक्षा कधीकधी भावना वरचढ ठरतात. ज्योतिष, हस्तरेखा या कशावरही विश्वास नसणाऱ्या युवराजांनी मनाच्या समाधानाकरिता धीरेंद्र शास्त्री म्हणतात त्याप्रमाणे 15 दिवस पूर्ण व्हायच्या आधीच पूजा आणि ब्राह्मण जेवण करूनच घेतलं होतं आणि कदाचित त्यामुळे धोका टळला होता. कदाचित म्हणण्याचं कारण एवढंच की ते सगळं केलं नसतं तर अक्कासाहेबांना काही झालं असतं का नाही हे आता सांगणं कठीण होतं. युवराजांना ठाऊक होतं, कोणतीही गोष्ट चूक बरोबर असं काही नसतं. परिस्थितीनुसार वागावं लागतं. मनाच्या समाधानाकरिता जे आपल्याला शक्य आहे ते उपाय जरूर करावेत, पण विचार मात्र सारासार बुद्धीनेच करावा. नाहीतर आयुष्यभर भीतीचं सावट घेऊन जगावं लागतं. एवढं मोठं गुपित स्वतःच्या मनात ठेवून त्यांचं मन आणि बुद्धी आता दोन्ही थकले होते. त्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. म्हणूनच इतके दिवस झोपेला हुलकावणी देणारे त्यांचे डोळे आज मात्र निश्चिंतपणे निद्रेच्या अधीन होणार होते, कारण आज त्यांच्याही मनावरचं भीतीचं सावट दूर झालं होतं.